पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मॅम काय करताय? अरे ठीक आहे नील, इतकं काय आहे? अहो काही व्हायलाही नको आहे। हो ठीक आहे। अरे अहो ठीक आहे काय म्हणताय? मी तुमच्याबरोबर असताना तुमची काळजी घ्यायला नको? नील काय झालं? इतकं काय माझी काळजी वगैरे? मॅम आपण आता आपल्या पुण्यात नाही आहोत, मुंबईमध्ये आहोत। म्हणजे पुण्याची माणसं नीट गाडी चालवतात आणि मुंबईची उडवून वगैरे जातात की काय? तसं नाही, पण पुण्यात मला तुमची काळजी घ्यायची जबाबदारी दिलेली नसते, आत्ता दिली आहे। जबाबदारी? कोणी रे? सौरभ सरांनी। सौरभनी तुला माझी काळजी घ्यायची जबाबदारी दिली आहे? हो हसताय काय मॅम? मी खरंच म्हणतोय, त्यांनी बजावलंय मला तुम्हाला सुखरूप परत आणायचं म्हणून। तुम्ही असा निष्काळजीपणा करू नका। बरं, कॉफी प्यायला परवानगी आहे? हो। चल मग गपचूप। सांगूया ना, तू कॅपुचिनो? हो। एक कॅपुचिनो आणि एक ब्लॅक कॉफी, स्ट्रॉंग जरा। नील ऐक ना, इथे कॅफेमध्ये एखादी गाडी शिरून मला उडवून जाणार नाहीये। मॅम का माझी मजा घेताय? तू का इतका अस्वस्थ आहेस? मॅम मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। सांगायचं? म्हणजे सांगायचं म्हणजे मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे। विचार ना मग। मॅम दादाच्या आयुष्यात कोणी मुलगा असेल तर? असेल तर म्हणजे आहे का कोणी? नाही नाही, म्हणजे आत्ता नाही आहे। ओ, पण आला तर? तर काय? तर चालेल तुम्हाला? नाही चालणार। म्हणजे मला माहिती आहे की कधी ना कधीतरी माझ्या मुलीच्या आयुष्यात कुणी ना कुणीतरी मुलगा येणारच आहे, पण म्हणजे तुम्हाला चालेल ना? तिला चालणार असेल तर मला का नाही चालणार? पण तिचं प्रेम आहे का त्याच्यावर? तिचं माहित नाही, पण त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे। हो, चांगलंच आहे की मग। कॉफी? थँक्यू। मॅम तो मुलगा तुमच्या एवढा श्रीमंत नसेल तर? नसू दे ना मग, पैसा बघून मुलगा निवडल्यावर काय होतं? राधाने हितेंच्या बाबतीत बघितलेलंच आहे। आय रिअली होप निदान या वेळेला तरी राधा मुलाचा स्वभाव, कर्तृत्व, त्याची तत्व बघून मुलगा शोधेल। थँक्यू मॅम। म्हणजे करेक्ट आहे। नील, मुलगा कोण आहे? आहे म्हणजे इथे नाहीये, पुण्यात असतो। फॅन्टॅस्टिक। तू त्याला सांग, राधाला तू सांगून टाक, मी भेटेन त्याला। नाही नाही, त्याला आधी तुम्हाला भेटायचं आहे। अरे वा, म्हणजे मुलीच्या आधी मुलीच्या आईला भेटायचंय? सौरभचा शिष्य आहे की काय? आर यू ओके? ओके, भेटेल तो। म्हणजे मी सांगतो त्याला तुम्ही भेटाल म्हणून। सौर्या, अरे तू किती वेळ डोक्याला हात लावून बसणार आहेस? काहीतरी कर ना। तो आकाश जोशी माझ्या समोर असताना त्याला मुस्काट धरून इकडे आणला असता, पण तो आत्ता कुठे आहे मला माहिती नाही। चंदे, आता काय करू? तो आकाश किती नालायक आपल्याला माहितीये ना, आत्ता नाही कॉलेज पासून माहितीये।
तो वैभव बरोबर होता ना, त्याला कसं कोपच्यात घेऊन असाइनमेंट कम्प्लीट करायला लावायचा, आठवते तुला? हा म्हणजे तो तुझ्या वाटेला कधी गेला नाही, पण तो त्याच लोकांना चेपतो का जी चेपले जातात. तुझ्याशी पंगा घ्यायच्या भानगडीत तो पडणार नाही. एक वेळ माझ्याशी पंगा घेतला तर परवडेल चंद्या, कारण त्यासाठी त्याला माझ्या समोर यावं लागेल आणि मला तेच हवंय. पण तो तसं करत नाहीये, कारण त्याला बरोबर माहितीये काय केलं की मी अनामिकांना सगळ्यात जास्त त्रास होईल, आणि तो नेम धरून तसाच वागतोय. अरे तू तर रमा काकूंना विचार ना, तो कुठे आहे? चंद्या, काकूंना माहिती असतं ना, त्यांनी आधीच सांगितलं असतं, आपल्याला विचारायची वेळ आली नसती. त्यांनी हेच केलं चंद्या. त्यावेळेला पण मी अनामिका त्याच्याकडे डिवोर्स मागत राहिल्या, टाळाटाळ करत राहिला, कोर्टाच्या तारखा चुकवत राहिला, टंगळमंगळ करत राहिला आणि डिवोर्स दिला नाही, अगदी राधाच्या जन्मापर्यंत. साहजिकच एका पॉइंट नंतर मी अनामिका फॉलोअप करता करता दमले आणि त्यांनी नाच सोडून दिला आणि तेच त्याच्या पथ्यावर पडलंय. अरे पण ऑफिसमध्ये काही सांगितलं असेल ना त्याने, म्हणजे एखादं डॉक्युमेंट वगैरे किंवा अर्ज वगैरे केला असेल. तो आकाश जोशी आहे चंद्या, तू कॉलेजपासून ओळखतोस त्याला. एक दिवशी उठला गेला तो गेलाच. अरे पण आशाने घटस्फोट लांबणार ना, आणि घटस्फोट नाही म्हणजे तुमचं लग्न नाही. नाही चंद्या, असं नाही चालणार. आता हे लग्न व्हायलाच हवं, आणि त्याआधी मी अनामिकांची या सगळ्यातनं सुटका व्हायला हवी. आता जरा त्या वांग्याला चिरा पाडल्यास का? हो बरोबर, 4 कर. अगं जळगाव मध्ये ना हेच वांग वापरतात भरतासाठी. झाल्या? हा, आता मी तुला लावून देते. ठेव. त्याच्यासाठी ना मिरच्या सुद्धा. अगं असं काय उंदीर पकडल्यासारखं काय पकडतेस? असं ठेवायचं आणि असं 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 फिरवायचं. मावशी भाजेल ना पण. असं कसं भाजेल? फिरवलंच ना तर नाही भाजणार. आणि मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या बरं का. हा. पण मावशी आपण हे कांदे का वापरतोय? म्हणजे माझी मम्मा ते छोटेवाले कांदे वापरते नेहमीचे. अगं नाही, खानदेशामध्ये कांद्याची पात हवी म्हणून मी ती कांद्याची पात आणली. काय खानदेशचं काय? अरे मावशी मला खानदेशी पद्धतीचं भरीत करायला शिकव. बर. आता काय करणार, राधाबाईंची फरमाईश आहे ना, त्यांना नीलला खानदेशी पद्धतीचं भरीत खाऊ घालायचंय, शिकवते. सध्या स्वयंपाक शिकण्यावर खूपच जोर दिसतोय मावशी. नाही म्हणजे कोजागिरीला मसाल्याचं दूध झालं, आज काय खानदेशी पद्धतीचं भरीत बनतंय. का बरं? काही नाही रे, मला नीलला थँक्स म्हणायचंय म्हणून. नीलला? हो. का? अरे गेले इतके दिवस जे काही मॅटर चालू आहेत ना भयंकर, आधी त्यांनी मला डम केलं, मग मम्मा इथे राहायला आली, आणि मग त्यानंतर आकाश जोशी आला. सगळं 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 त्यामध्ये त्यांनी मला एवढा सपोर्ट केलाय माहितीये, इतकी मदत केली म्हणून. अच्छा 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 अच्छा. तू चिडवतोस मला? मी काय म्हंटल? मी अच्छा. ए मावशी चिडवतोय मला. मावशी मी चिडवलं ह्याच्यात काय चिडवलं? पण मी कुठे नाही म्हणतोय, मी म्हणतोय अच्छा असं इतकंच म्हटलं. सौरभ त्यांनी मला मी खरंच genuinely मदत अच्छा केली. म्हणतोय पण. त्या दिवशी मावशीकडनं डबा पण आणला तरी माझ्यासाठी माहितीये, आणि पोळ्या पण करायला शिकवल्या मला. एक मिनिट. नीलला पोळ्या करता येतात? ऑब्विसली. लकी आहेस तू. लकी तर मी आहेच आहे. असा मित्र नशिबाने मिळतो, म्हणून त्याच्यासाठी हे सगळं चाललंय. बघू त्याला कळतंय का मी केलंय का ते. एक काम कर, तू भरीत चुकव. का? म्हणजे तू बरोबर केलंस ना तर त्याला कळेल की मावशीने केलंय. चुकलं तर त्याला लगेच ही कळेल. मी तुझं काम आहे म्हणून इकडे आलोय, आणि मी कसलं काम? अरे तुझं हे आलंय पार्सल. पार्सल? कसलं? मला काय माहिती तुझं पार्सल आहे. मला दाखवू दे. मावशी आले ग. शिकव ग पोरीला. ए लवकर ये गा, अजून वांग भाजायचंय, शिकायचंय ना तुला. सौरभ, पार्सल कुठे? पार्सल वगैरे काय आलं नाही. मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं एकांतात, म्हणून मी तुला बाहेर बोलवलं. काय?
मला सांग हे आपला नील तसा चांगला मुलगा आहे नाही? तू हे विचारायला मला बाहेर बोलवलंस? अगदी अगदी काही हे नाही पण तरी म्हणजे कसा 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 वाटतो तुला तो? काही खास नाही, म्हणजे भांडायला मजा येते त्याच्याबरोबर. आणि आणि भोळा आहे फार, म्हणजे त्याची मस्करी केली ना तो खूप सिरियसली घेतो. मग खूप हसू येतं. हे ते छानच आहे, मस्त आहे, ते खूप मस्त आहे. पण हे कसं वाटतं तुला, म्हणजे एक एक माणूस म्हणून तुला तो कसा वाटतो? हा काय मुद्दा आहे? माणसासारखा माणूसच वाटणार ना. बाय द वे, माझं भरीत जळावं म्हणून तू असं टाइमपास बाई तू स्वयंपाक करू नको. भरीत जळत नाही, वांग जळत. तुला माहितीये ना, मग ते जळेल ना माझं. तिकडे कळलं ना, वांग जळेल. ऐक वांग जळणार नाही, माई मावशी आहे. मग असू देत, मलाही जावं लागेल. तू उगीच टाइमपास नको ऐक करूस ना यार. राधा. अरे नीलला वांगे इतकी किंमत नाही. काय खरं नाही नीलचं. अरे तू आजी रडून का म्हणून राहिली? काय टेन्शन आहे का? द्या इकडे तो फोन. अहो थांबा हो तुम्ही. हॅलो, काय ग सकाळी सकाळी फोन केलास? नील, तू बरा आहे ना? अरे तू रिकाम्या चौकाच्या काय करून राहिली? हा, अरे मुद्द्याचा विचार त्याला. हा, देतो फोन इकडे. अहो तुम्ही उगा राग का करून राहिले? आपलं पोरग पुण्याला एकटं राहतंय, त्याने काय करून घेतलं तर? असं कसं काही करेल तो? तंगडा थोडीस हात मध्ये टाकेन त्याच्या. मग ह्याला येडाचा मधला काय मला? तुम्ही थांबाव. नील, तुझं काय चाललंय पुण्यात? आपल्या नात्यातल्या पोरीला तू नाही म्हणालास. तू काय म्हणालास? तिचं लफड आहे. आम्ही समजून घेतलं ना, पण आता तिचं काका म्हणतात तुमचं पोरग पुण्यात लफडं करत फिरतंय. आता आम्ही काय बोलू त्यांले? आई 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 ऐकून घे. तुझा आणि नानांचा विश्वास नाहीये का माझ्यावर? मी असं कसं करेन ग? हे पाय, तुझ्या लग्नाचं बघायचंय आपल्याला. तुझं आणि राधाचं काय होतंय? हे बघ, मला ती मुलगी पसंत आहे. आता फक्त मला सांग, तुझं जे काही चालू आहे ते टाइमपास नाही रे गड्या? आपल्या बिरादरीमध्ये बोलतात ना रे, उगाच चर्चा होस. आई, हा टाइमपास नाहीये. माझं राधावर खरंच खूप प्रेम आहे आणि मी तिला लवकरात लवकर सांगणार. खरंच. मग तू सांग बरं, का आम्ही येऊ तुझ्या मॅडमशी बोलाले? ए नीट समजून सांगितले त्याले. नियमानं राहायचो म्हणे, नाही तर माझ्याची गाठ आहे. असा बम काढून काढीन ना त्याले. हा, अहो नीटच आहे तो. जा तुम्ही तुमच्या कामाले. समजून सांग त्याले. हो तुला बी सांगून ठेवतो. होय. नील, आता उशीर करू नको बरं. कमवायला लागलायस, आता लग्न कर. उगीच आमच्या जीवाला घोर लावू नको बरं का? होय. नील, माझा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत. तो सगळ्यांचं भलं करतो. तुझं कधी वाईट होणार नाही सोने. बर, ठेवते हा फोन. काळजी घे. हो, तू पण. आई, आता तुझ्या आशीर्वादाने राधाला विचारूनच टाकतो. मग जे काय होईल ते होईल. माणूस नक्की गेलाय कुठे? खरंच गेलाय का कुठेतरी लपून बसलाय? खरं तर त्या माणसाचा ना काही अंदाजच येत नाही. शी.
भूत वगैरे आहे की काय? येडा मी बाप्पे जाऊन घ्या म्हणे. ये म्हण उमेले आता लवकर ये आणि काय ते कर. हे काय? भले तू काय करतेस इथे? ते अगं भाडे करून असताना त्याच्या खोलीत येऊ नये कळत नाही का तुला? नाही नाही, मी अशी काही शिरले वगैरे नाही. ते इकडे जळमटा दिसली ना आणि जरा धूळ पण दिसली म्हणून तेच साफ करूया. फडका कुठे? धूळ पुसायला आलीस ना, फडकं कुठे? ते आधी बघत होते धूळ आहे का कुठे कुठे आहे, मग फडकच आणायला जाणार होते बाहेर. किती वर्ष झाली तुला वाड्यात येऊन? 5. मी तुला ना 5 वर्षापासून ओळखते. तू म्हणजे ना एखादी नवीन वस्तू कुठे दिसली की चालली तिकडे. गुळाला मुंगळे कसे चिकटतात तशी जातेस. असं का बोलताय तुम्ही मला माई मावशी? मी काय चोरी करत फिरते माझ्या घरात? हो, शत्रूच्या गोदामात शिरून हत्यारांचा हिशोब घेते मी. विचित्र माणूस आहे ना तो. हा, मला अजिबात आवडत नाही. असं मध्येच हसतो काय गातो का. ए, त्याला जे करायचे ते करू दे. तू आधी इकडनं बाहेर चल. चल. पण माई मावशी हत्यारांचं काय मग? अहो तो खूप तयारीत आलाय मी सांगते तुम्हाला. आणि लय डेंजर आहे. मग विचार कर, तू अशी एकटीच रूम मध्ये आहेस आणि अचानक तो आला, त्याला कळलं तू इथे आहेस, तर तुला फक्त हत्यार बघायला मिळणार नाही, त्याचं प्रात्यक्षिक होऊन जाईल तुझ्यावर. अय्या, हा, नको काळजी करू नकोस. माझा सौरभ आहे ना खमक्या, अगं तो असताना आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही. पण माझं काय म्हणणं आहे की या आपल्या शत्रूची काय काय तयारी आहे ते आपल्याला बघायला हवं ना. त्याची सगळी माहिती आपल्याला असायला हवी, भाऊजींना असायला हवी. म्हणून मी इकडे आले होते. तो चांगला माणूस नाहीये, चुकीचा माणूस आहे. तू जास्त चुकीची वागतेस. माई मावशी, हे बघ, आपल्याला शत्रूला जर हरवायचं असेल ना तर समोरून असा वार करायचा. आपण त्याच्या पातळीवर उतरायचं नाही. मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला ना. तू आधीच चल इकडनं बाहेर. अहो, बाहेर चल. राधे, मी नील बरोबर साईट. काय? नील बरोबर साईट वर. हा आजी जरा हळू करतेस का? नील बरोबर साईट वर जाऊन मग ऑफिसला येणार आहे. ओके. सॉरी. ओ रे देवा, मी विसरलेच. आजी हळू कर ना, फोन येतोय. हॅलो, बोल नील. राधा ऐक ना, मी आज जरा लेट जाणार आहे ऑफिसला. त्याआधी आपण भेटूया का? काय? हॅलो हॅलो राधा. एक मिनिट थांब तू. आजी यार हळू करशील का? हॅलो. आवाज येतोय का? आजी मिक्सर बंद कर का, मी येऊ तिकडे आता. ऐक ना, आपण आधी भेटूया का ऑफिसला जायच्या आधी? नील 1 मिनिट होल्ड कर प्लीज. आजी अति होत आहे आता तुझं. आणि तुझं होतंय ते काय आहे? ते अति नाहीये. त्या फाटक्या मुलाबरोबर गावभर भटकत असतेस. मित्र आहे तो माझा. मित्र म्हणे? अगं तुझ्या आईच्या ऑफिस मध्ये नोकरी करतो ना तो. मग काय मित्र नाही का असू शकत? अरे 1 मिनिट. काय आरडाओरडा चाललाय? माझं डोकं नका उठवू प्लीज. किती भांडताय? तू समजावून सांग तिला. त्या वाटेल त्या मुलाबरोबर भटकायचं नाही म्हणाव. त्या मुलाचं एक नाव सुद्धा आहे, नील. आणि तो खूप चांगला मुलगा आहे. चांगला आहे म्हणे. निर्लज्जासारखा सदा इथे येत असतो. तो
इथे येतो कारण मी त्याला बोलवते, मला आवडतो तो आलेला. ओके आई कशी मुलगी? एक मिनिट. आता यात आईचा काय संबंध आहे? तिला का नाव ठेवतेस तू? का नाही ठेवायची तिला नावं? अरे तिची चूक आहे. तिच्यामुळे आज तुझे वडील या घरात नाहीयेत. असते ना तर त्यांनी तुला चांगली धाकात ठेवली असती आणि वेळच्या वेळेला लग्न लावून दिलं असतं. नाही लग्न करत आहे तेच बरं आहे. या तुझ्या सततच्या बुणबुणीमुळे ना लग्नावर विश्वास उडलाय माझा. काही नको मला, प्रेम नको, रिलेशनशिप नको, लग्न नको. थँक्यू व्हेरी मच. निमित्त शोधा तुम्ही बेफामपणा करायला. दादा असं काय बोलते सगळं? उलटाच गेम करशील अशाने माझ्यावर. का नको प्रेम? नील आता उशीर करू नको बरं. कमवायला लागलायस, आता लग्न कर. उगीच आमच्या जीवाला घोर लावू नको बरं का. नील आईचा आशीर्वाद आहे. होणार होणार, सगळं नीट होणार.